7,000 लेकरांचा बळी घेणाऱ्या नराधमाला आपण माफ करू का? अजिबातच नाही. सर्व नाशिककरांना जय हरी. मी मनोज साठे. कुसमाडी पॅटर्नच्या माध्यमातून प्रत्येक घरात झाड पोहोचवणं व त्यातून प्रत्येक मनात झाड लावणं हे काम माझा छंद आहे, माझी आवड आहे, माझं पॅशन आहे. रचनेचं हे काम करत असताना धोरणांच्या बाबतीत शासनाशी, प्रशासनाशी कधी कधी संघर्षही होतो. तो संघर्ष अगदी टोकालाही जातो. ब्रह्मगिरीच्या चळवळीत किंवा अगदी वडाच्या झाडाच्या चळवळीत तो संघर्ष काही अधिकाऱ्यांबरोबर टोकाचा झाला. पंकज गर्गांसारखे DCF होते किंवा सूरज मांढरेंसारखे जिल्हाधिकारी होते, यांच्याशी टोकाचे वाद झाले. पण वाद जरी व्यक्तीशी असला तरी विषय हा व्यवस्था बदलाचा होता. व्यवस्था बदलातनं धोरणं बदलणं आणि धोरणातनं चांगली रचना करून समाजापर्यंत चांगला मेसेज पोहोचवणं हा मूळ हेतू. पण आज व्यक्तीवर बोलावं लागणार आहे, व्यक्तीचा विरोध करावा लागणार आहे, अशी घटना घडली. काय झालंय आज? तपोवनात STP साठी काही झाडं तोडली गेली. थोडक्यात मानतो ते. त्या झाडांची विल्हेवाट व्यवस्थित लावली नाही का? बरं ठीक आहे, अपरिहारात असेल नसेल लावली. पण सगळ्यात मोठं नीचपणा झाला तो आता पुढे. या तोडले गेलेल्या झाडांच्या बदल्यात फाशीच्या डोंगरावर काही झाडं लावायची होती. काही म्हणजे किती? 7,301 झाडं लावायची होती. ती झाडं लावताना त्याची पाहणी करायला गेलो आम्ही, लावलेली झाडं कशी 7,301 झाडं तिथे आम्हाला भेटली का? तर अजिबातच नाही. पण संख्येवर आपण थोड्या वेळ सोडून देऊया. जितकी भेटली 200-500 ती ज्या पद्धतीने लावली होती ती पद्धत सांगतो मी. इतकीच पिशवी, इतक्या उंचीचीच पिशवी ती फाडून जर जमिनीत लावायची ठरली तर इतका खड्डा करावा लागेल, 6 इंच 8 इंचाचा. पण जी झाडं आम्ही लावताना बघितली इतक्याच खोल होती फक्त. त्या पिशवीचाही अर्धा लाल भाग वरती होता. साधारण 1.5 फूट ते 2.5 फूट इतका खड्डा हवा, तोही खड्डा केलेला नव्हता. बरं, लावलेल्या झाडांना पाणी घातलेलं नव्हतं, पाण्याअभावी वाळून गेली होती. काय प्रकार आहे हा सगळा? या 7,301 लेकरांना हेतू पुरस्कार मारले गेले. बरं, शासनाकडनं, प्रशासनाकडनं, यंत्रणेकडनं काही चुका साहजिक आहे. 100 झाडं लावली पाण्याअभावी, त्याच्यातली काहीशी गेली, हे कदाचित एक वेळ समजू शकतो. पण ही 7,000 झाडं ना हेतू पुरस्कार मारले गेले. आणि ह्या 7,000 लेकरांना मारण्याचं जे पाप आहे ते नाशिक नगरपालिकेचे अधिकारी विवेक भदाने यांच्या माथ्यावर आहे. नाव घ्यायला मला भीती नाहीये. व्यक्तिविरोध हा कधी नव्हताही, भदानेंशी माझा काही वादही नाही. पण 7,000 लेकरं मारायला भदाने साहेब तुम्हीच कारणीभूत आहे. साहेब म्हणेल मी, तुम्ही तुमची विकृती सांभाळत असला तरी मला माझी संस्कृती सांभाळणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट सांगतो, कुंभमेळा मंत्री माननीय गिरीश महाजनांनाही विनंती आहे, प्रार्थना आहे, काही समजा. तपोवनाच्या आंदोलनाचा निकाल, तपोवनाच्या आंदोलनाची दशा जी आमची ज्येष्ठ ठरवतील त्या दिशेने पुढे जाईल. सतत विवेक बुद्धीचा वापर करून ते आंदोलन एका चांगल्या मागणीनं पुढे जाईल याची खात्री मला. पण माननीय कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन साहेब, आम्हा सगळ्या निसर्गप्रेमींची, वृक्षप्रेमींची आणि तमाम नाशिककरांची तुम्हाला एक मागणी आहे. आम्हाला भदाने साहेब या पदावर नको. आम्हाला आमची अजून लेकरं मारून घ्यायची नाहीये. त्यामुळे विवेक भदाने जोपर्यंत या पदावर असतील तोपर्यंत हा संघर्ष टोकाचा होईल. इतका टोकाचा होईल की त्यांना काढेपर्यंत अगदी मला स्वतःला आमरण उपोषण जरी करावं लागलं तरी माझी पूर्ण तयारी. 7 दिवसाच्या कालावधीत जर भदानेंची बदली होऊन, त्यांचं निलंबन होऊन त्यांच्यावर या 7,000 लेकरांच्या खुनाचा बद्दल कारवाई नाही झाली तर मात्र त्यानंतर अमरण उपोषणाला आम्ही निश्चित बसणार. मी स्वतः बसणार, आम्ही म्हणण्यापेक्षा. नको आहेत आम्हाला नाशिकला ही परंपराच नको आहे. ही 7,000 लेकरं मारली हा तर भाग वेगळा, पण हा संस्कार नाशिकच्या कोणालाच नको आहे. 7,000 झाडं मारली म्हणजे रोपटे तयार करता येतील, पण
नाशिकच्या पुढच्या पिढ्यांना या 7,000 झाडांपासून जो श्वास मिळणार होता तोच तो गळा गुदमारून टाकलाय तुम्ही. आणि हे छोटं पाप निश्चित नाहीये. याची शिक्षा तुम्हाला घ्यावी लागेल भदाने. तो भदाने गो बॅक हा नाशिकच्या निसर्ग संवर्धन चळवळीचा समस्त निसर्गप्रेमींकडनं नारा आहे. जोपर्यंत भदाने जात नाही तोपर्यंत शासनाशी प्रशासनाशी कुठले सहकार्य नाही. हा आमचा संयुक्तिक निर्णय आहे. भदाने गो बॅक, भदाने गो बॅक, भदाने गो बॅक. धन्यवाद. जय हरी.